जयसिंगपूर श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात भव्य दीपोत्सव संपन्न। श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, चौथी गली, जयसिंगपूर येथे बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक उत्साहात भव्य दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। जैन समाजातील सर्व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंदिर परिसर दीपमाळांनी, आकर्षक सजावट व दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते। या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर विशेष उपस्थित होते। त्यांनी भगवान पार्श्वनाथाच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून समाज बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। समाजातील ऐक्य, शांतता आणि आध्यात्मिकतेचा संदेश देणारा हा दीपोत्सव प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी उत्साहात पार पडला। संध्याकाळी 6 वाजता घंटानाद आणि आरतीने दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला। सर्व भक्तांनी स्वतःचे तेल व वात घेऊन दीप प्रज्वलित केले। हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर दैदिप्यमान झाले। या प्रसंगी धार्मिक स्तोत्र, आरती आणि मंगलदीप प्रज्वलन याचा एकत्रित कार्यक्रम झाला। जैन समाजातील महिला मंडळ व तरुण मंडळाने या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला। स्वच्छता, सजावट आणि श्रावकांसाठी केलेल्या व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक झाले। दीपोत्सव निमित्त समाज बांधवांमध्ये आनंद आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाचे आयोजन श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समिती, चौथी गल्ली, जयसिंगपूर यांच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी समाजातील ज्येष्ठ मंडळी, व्यापारी, तरुण कार्यकर्ते व अनेक मान्यवर उपस्थित होते। दीपांच्या प्रकाशात जयसिंगपूर शहरातील हे जैन मंदिर एक अनोखे आध्यात्मिक केंद्र बनले होते। श्रद्धा, शिस्त आणि ऐक्याचा संदेश देणारा हा दीपोत्सव समाजात एकतेचा आणि भक्तीचा दीप प्रज्वलित करणारा ठरला। या प्रसंगी आदित्य पाटील यड्रावकर, सुनील पाटील मजलेकर, बाहुबली मगदूम, रमेश इंगळे, मामा निटवे, रावसाहेब पाटील, सचिन पाटील, किरण पाटील, भरत मगदूम, सिद्धार्थ टकुटगे, अभिजित पाटील मजलेकर, रोहित मादनाईक, अमित पाटील, गौतम मजले, सुहास सवगले, रोहित पाटील मजलेकर, प्रदीप पाटील, राहुल तकडे, नंदकुमार नांद्रे, राजू उपाध्ये आदी उपस्थित होते।